आपण आता अंजनगाव खेलोबा इथं आहेत. माढा तालुक्यातील हे गाव आहे अंजनगाव खेलोबा इथे मराठा समाजाने कुठलीही शासकीय परमिशन न घेता खेलोबा देवस्थानच्या धनगर समाजाच्या 700 वर्षापूर्वीच्या देवस्थानाच्या जागेमध्ये राजे शिवछत्रपती यांचा पुतळा कुठल्याही परमिशन घेताना बसवल्यामुळे हा वाद चिघळलेला आहे. धनगर समाज विरुद्ध हा मराठा समाज असा वाद आपल्याला चिघळताना दिसत आहे. खरं तर कुठलीही परमिशन घेतलेली दिसत नाही. कुठलीही शासकीय परमिशन नसताना हा पुतळा बसल्यामुळे जागेला विरोध आहे. कुठल्याही पुतळ्याला किंवा कुठल्याही यांना विरोध नसतानाही हा धनगर समाजाचा जागेसाठी हा विरोध चाललेला आहे आणि लढा चाललेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये की हा पुतळा कुठल्याही सन्मानपूर्वक कुठल्याही योग्य जागेवर ग्रामपंचायत जागेत लावा. ग्रामपंचायत कुठली परमिशन नाही, कलेक्टर कुठली परमिशन नसलेला असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलेला व त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे. धनगर समाजावरती वारंवार या गावामध्ये अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. खरं तर या गावामध्ये मराठा आणि धनगर असा समाजाचा वाद चिघळताना दिसत आहे. हे देवस्थान धनगर समाजासाठी 700 वर्षापूर्वीच धनगर समाजाचं आस्था असलेलं देवस्थान आपल्याला दिसत आहे. या जागेमध्ये हा पुतळा आपण बघू शकतो. खरं तर या जागेला हा विरोध असल्या कारणाने जागेचा विरोध आहे, कुठल्याही पुतळ्याला विरोध नसल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे. जगजित डांगे, LS मराठी.